नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेश रात्री ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच प्रत्येक राशीचा उपाय देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून आपण आजचं दैनिक पंचांग बघूया. आजचं दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन 1947 विश्वावसु नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 चालू असून उत्तरायण चालू असून शिष्य ऋतू पौष मास कृष्ण पक्ष द्वादशी आजची तिथी असून गुरुवार बुधाचं ज्येष्ठ हे नक्षत्र आहे. तर वृद्धी योग असून त्यातील हे दिवा व रात्रुकरण आहे. चंद्र आज वृश्चिक राशीमध्ये 29 वाजून 48 मिनिटापर्यंत त्यानंतर तो धनु राशीत प्रवेश करीत आहे. आजचा दिनविशेष म्हणाल तर आज करी दिन किंवा किंक्रांत असे म्हणू शकतो. तर आज किंक्रांतीच्या दिनी नक्की प्रत्येक राशी काय म्हणते आहे, 12 राशींचं भविष्य काय आहे, तर हे आपण आज बघणार आहोत. तर प्रथम सुरुवात करूया मेष राशीपासून. तर किंक्रांत तुमच्यासाठी उत्साहाला योग्य दिशा देणारी ठरणार आहे. कामातील गती टिकवण्यासाठी संयम आवश्यक आहे. जो तुमच्याकडे थोडा कमी असतो तर त्याचा आज थोडासा वापर करा. संयम ठेवून काम करा. वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुम्हाला आज महत्वाचा ठरणार आहे. घाईघाईत निर्णय घेणं टाळा. आज त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज केलेले नियोजन पुढील काळात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आज विद्यार्थ्यांसाठी खूप छान असा दिवस आहे. गृहिणींना पण आजचा दिवस खूप सुंदर असा आहे. आज तुमच्यासाठी उपाय एक आहे, लाल फूल अर्पण करून सूर्याला नमस्कार करा. त्याने तुम्हाला सुंदर असा फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ जाईल. वृषभ राशीचा जर विचार केला तर हा दिवस तुम्हाला स्थैर्य आणि सुरक्षिततेची जाणीव करून देईल. आर्थिक निर्णय अधिक व्यावहारिक होतील. घरगुती विषयात तुमची भूमिका महत्वाची ठरेल. शांतपणे घेतलेले निर्णय तुमचे योग्य ठरतील. अतिरिक्त थोडासा हट्ट टाळलेला कधीही बरा. बाकी विद्यार्थ्यांसाठी दिवस हा सामान्य असणार आहे. गृहिणींसाठी दिवस हे अतिशय शुभ असा आहे. काही ना काहीतरी स्वार्थ तुम्हाला आज मिळणार आहे निश्चितपणे. तर तुमच्यासाठी उपाय एक आहे की लक्ष्मी पूजन करून लक्ष्मीला गुळ अर्पण करा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवा. त्याने तुम्हाला आज धनप्राप्ती होण्याचे योग निश्चित प्राप्त होणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर किंक्रांतीच्या दिवशी तुमचे विचार अधिक स्पष्ट आणि केंद्रित होणार आहे. संवादातून मार्ग निघेल. पण शब्द जरा जपून वापरले तर तुम्हाला आज निश्चित फायदा असा होणार आहे. नवीन माहिती भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर ती माहिती कशी वापरायची याचा तुम्ही नीट विचार करून वापर करा. मनातील आज गोंधळ कमी होणार आहे. तर शिकण्याचा आज दिवस आहे. तर नवीन काही स्किल पॅटर्न तुम्हाला शिकता आले तर त्याचा निश्चित वापर करा. गणपतीला दुर्वा अर्पण केला तर तुम्हाला आज फायदा होणार आहे. कर्क राशीचा विचार केला तर हा दिवस तुम्हाला भावनिक स्थैर्य शिकवणारा आहे. तर तो कसा, तर कुटुंबाशी संबंधित निर्णय शांततेने घ्या. काही कौटुंबिक निर्णय आज घेण्याचा प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो तर ते शांततेने घ्या. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास मानसिक समाधान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. तसेच भूतकाळातील गोष्टी सोडण्याची योग्य वेळ आज आहे. काही गोष्टी तुम्ही जर लावून धरल्या असतील तर त्यास तुम्ही सोडून द्या. आध्यात्मिक विचार वाढतील. काही आध्यात्मिक व्यक्तींशी तुमची गाठभेट होईल किंवा आध्यात्मिक स्थळांना तुमच्या भेटीगाठी होतील. काही मंदिरांमध्ये तुमचा दर्शनाचा योग आज येऊ शकतो. तर निश्चित दर्शनाला तुम्ही जाऊन या. आज तुमच्यासाठी उपाय एक आहे की शिवलिंगावर पाणी अर्पण करा. त्याने तुम्हाला निश्चित लाभ होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असा आहे. सिंह राशीचा विचार केला तर किंक्रांत तुम्हाला कशी जबाबदारी नेतृत्व करण्याची शिकवण देऊन जाणारी आहे. तर ती कशी, तर लोक तुमच्यावर स्थिरता आणि मार्गदर्शन हे अपेक्षित ठेवणार आहे. अहंकार कमी करून काम केल्यास तुम्हाला मान वाढणार आहे. मेहनतीचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसू शकतील. याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्याचबरोबर विचार केला तर तुम्हाला धीर थोडासा आवश्यक आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्यायचं आहे. याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. कन्या राशीचा विचार केला तर किंक्रांतीच्या दिवशी हा दिवस तुम्हाला शिस्त आणि स्वसुधारणेचा आहे. तर तो कसा, तर दैनंदिन सवय बदलण्याचा निर्णय घ्याल. कामात थोडेसे बारकावे लक्षात घेतले जातील तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आरोग्याबाबत थोडीशी जागृत राहा. तुमची जी दिनचर्या आहे तर त्या दिनचर्येवर लक्ष ठेवा. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा, त्यावर थोडेसे लक्ष ठेवा. आरोग्याबाबत जागरूक राहा. स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की तुळशीला पाणी अर्पण करा. त्याचबरोबर तुळा राशीचा जर विचार केला तर किंक्रांतीच्या दिवशी नात्यांमध्ये स्थैर्य येण्यास सुरुवात होणार आहे. तर ते कसे, तर मतभेद मिटवण्यासाठी आजचा जो दिवस आहे ही योग्य वेळ आहे. निर्णय घेताना स्वतःचे मनाचे ऐका.
ते तुम्हाला उत्तम असं निर्णय देत आहे. सौहार्द टिकवणे तुमच्या हातात आहे, तर ते तुम्ही नीट हाताळा. येणारी जी परिस्थिती आहे, मन शांत राहील यासाठी काही प्रयत्न करा. योगा, ध्यान, धारणा काहीतरी त्याचा उपयोग करा. उपाय तुमच्यासाठी एकच आहे, देवी दुर्गेचा नामजप करा. त्याने तुम्हाला निश्चित फायदा असं होणार आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर हा दिवस आत्मपरिवर्तनाचा प्रारंभ ठरू शकतो. तर परिवर्तनासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुंदर असा आहे. तो कसा, तर जुने विचार आणि सवयी सोडण्याची ताकद तुम्हाला आज मिळणार आहे. निर्णय ठाम पण शांत असतील. त्याचबरोबर आत्मिक शक्ती तुमच्या आज वाढणार आहे, कारण सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. तर तुमची आत्मिक ऊर्जा निश्चित अशी वाढणार आहे. स्वतःकडे पाहण्याचा आजचा दिवस आहे. ज्या काही चुका तुमच्यात असतील किंवा ज्या काही चुकीच्या सवयी तुमच्यामध्ये असतील त्या सुधारण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. तुम्हाला उपाय एकच आहे की काळ्या तिळाचे दान करा, त्याने तुम्हाला फायदा होणार आहे. धनु राशीसाठी जर विचार केला तर किंक्रांत तुम्हाला दिशा आणि स्थैर्य देते. तर ती कशी आणि काय फायदा आहे, तर आशावादासोबत तुम्हाला शिस्त आवश्यक ठरेल. तर गुरुजनांचा सल्ला तुम्हाला आज उपयुक्त ठरणार आहे. ज्या लोकांना तुम्ही मेंटॉर मानता, गुरु मानतात, तर त्यांचा जो काही सल्ला आहे तो तुम्हाला आज मोलाचा आणि मार्गदर्शनाचा ठरणार आहे. ध्येय अधिक स्पष्ट तुम्हाला होणार आहे. धार्मिक विचार तुमचे वाढणार आहेत. कुठला तरी ग्रंथ आज तुमच्या हातून वाचला जाणार आहे. स्तोत्र तुमच्याकडनं पठण होणार आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी उपाय एकच असणार आहे की गुरु बृहस्पतीचा जप तुम्ही जर आज केला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. ज्यांना जप जमत नसेल त्यांनी दत्त महाराजांच्या किंवा त्या संप्रदायातील कुठल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर त्याचा तो देखील तुम्हाला चांगला फायदा प्राप्त होणार आहे. हा आजच्या दिवसासाठी तुम्हाला उपाय आहे. मकर राशीचा विचार केला तर हा दिवस तुमच्यासाठी संकल्प दृढ करण्याचा आहे. सूर्य तुमच्या राशीत स्थिर होत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला कामात आज स्थैर्य प्राप्त होणार आहे. दीर्घकालीन योजना तुमच्या आज आकार घेणार आहे. ज्या भविष्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करायचंय त्याचं प्लॅनिंग म्हणजे ते जे नियोजन आहे ते आज तुम्ही करू शकता. मेहनतीची तुम्हाला योग्य दिशा आज मिळणार आहे. तर त्या दिशेने तुम्ही योग्य असं पाऊल उचला. आज तुमच्यासाठी उपाय एकच आहे की शनी महाराजांना तुम्ही आज जर तेल अर्पण केलं तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा असा मिळणार आहे. कुंभ राशीचा जर विचार केला तर किंक्रांतीच्या दिवशी आत्मिक विचार वाढतील. ते कसे, तर स्वतःच्या आत डोकावण्याची गरज भासेल. स्वतः नवीन कल्पना मनात रुजतील. समाजासाठी काहीतरी करण्याची तुम्हाला प्रेरणा ही निश्चित मिळणार आहे. एकांत हा लाभदायक ठरणार आहे. त्या एकांतात जाऊन तुम्ही स्वतःबद्दल विचार करा की आपण नेमकी स्वतःबद्दल आणि लोकांबद्दल काय विचार केला एवढे दिवस आणि आजपासून काय करायला हवं आणि त्यापासून आपल्याला काय फायदा होऊ शकतो. तर तो तुम्हाला खूप लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासाठी उपाय काय, गरजू व्यक्तीला अन्नदान करा, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. मीन राशीचा विचार केला तर हा दिवस आध्यात्मिक स्थैर्य देणारा आहे. तर हे किंक्रांताचा जो आध्यात्मिक स्थैर्य देणार आहे म्हणजे काय, तर मन अधिक शांत व संवेदनशील राहणार आहे. सर्जनशीलतेचा तुम्हाला एक योग्य दिशा तुम्हाला सापडणार आहे. त्याचबरोबर मित्रांकडून भावनिक आधार तुम्हाला मिळू शकतो आणि तुमची श्रद्धा म्हणजे दैवी श्रद्धा तुमची वाढणार आहे. तर तुम्हाला उपाय एकच आहे की विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही पठण करा. किंक्रांतीचा तुम्हाला वैदिक संदेश एकच असणार आहे की संक्रांतीला घेतलेला जो संकल्प आहे तो किंक्रांतीच्या दिवशी स्थिर होतो आणि पुढील आयुष्याची दिशा ठरवतो. तर ही झाली आपली 12 राशींचं भविष्य. त्याचबरोबर किंक्रांती निमित्त जे काही उपाय करायचे आहे ते उपाय. तर आपण नेहमीप्रमाणे बघतो शुभ मुहूर्त. तर शुभ मुहूर्त आहे पहिला शुभ 7:12 ते 8:33. नंतर आहे चर मुहूर्त 11:15 ते 12:36. त्यानंतर लाभ मुहूर्त 12:36 ते 13:58. त्यानंतर अमृत मुहूर्त 13:58 ते 15:19. त्यानंतर शुभ मुहूर्त 16:40 ते 18:01. राहू काळ आहे 1:30 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावेत. आता शुभ अंक आहे 4, 5 आणि 8. आता शुभ रंग आहे पांढरा आणि हिरवा. आता शुभरत्न आहे 5 आणि ग्रीन ॲव्हेंचर. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न वापरू नका, कधी कधी त्याचा त्रास देखील होतो. त्याचबरोबर आज जन्माला आलेलं जे बाळ आहे ते कसं असेल, तर ते उत्तम वक्तृत्व कला असलेलं, ज्ञानी, धाडसी, कला क्षेत्रात काम करणारं असेल. तर ही झाली आपली दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, तसेच इतरही माहिती. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील, जसे की विवाह होत नाही किंवा विलंबाने विवाह होतोय, संतती होत नाही किंवा संततीला विलंब होतोय,
वास्तूमध्ये काही समस्या आहे, काही दिशा काही तुमच्या वास्तू घेताना चुकलेल्या आहेत, त्या संदर्भात काही तुम्हाला रेमेडी करणं आवश्यक आहे असं वाटतंय, किंवा तुम्हाला इतर न्यूमरोलॉजिकली काही मार्गदर्शन हवंय, जसे मोबाईल नंबर असतील, व्हेकल नंबर असतील, तर त्यासाठी त्या संदर्भात तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा. आमचा खाली नंबर दिलेला आहे. आम्ही तुम्हाला निश्चित त्याबद्दल सशुल्क असा मार्गदर्शन करू. आमचं हे जे युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही निश्चित सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.